आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र। रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्याला गुन्हे प्रतिबंधक व कायदा सुव्यवस्थेबाबत सूचना दिल्या। दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी खडक पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग तसेच संशयित इसम चेक करत असताना पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी शुभम शिंदे याच्याजवळ एक गावठी पिस्टल असून तो त्याचा साथीदार 7 लव्ह चौक पुणे या ठिकाणी थांबलेला आहे। अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांना कळवली। त्यांनी ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक गुणे शर्मिला सुतार यांना कळवले। वरिष्ठांनी सदर बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले। मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस हवालदार हर्षल दुडम ठवरे, पोलीस नाईक नितीन जाधव, पोलीस शिपाई ढावरे चव्हाण हे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी स्टाफच्या मदतीने वेगवेगळे पथक करून सापळा लावला। तेव्हा आरोपी शुभम शिंदे व त्याचा साथीदार हे 7 लव्ह चौकाजवळ ब्रिजच्या खाली शंकरशेठ रोड स्वारगेट पुणे या ठिकाणी उभे असलेले दिसले। त्यांची व स्टाफची नजरानजर होताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना स्टाफच्या मदतीने शिथापीने पकडले। त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव शुभम अनिल शिंदे, वय वर्ष 24, राहणार दुर्गामाता मंदिराजवळ महर्षी नगर पुणे व सिद्धेश अशोक शिगवण, वय वर्ष 19, राहणार श्रीधर काळे सायकल मार्ट जवळ वेविकल डेपो लगत गुलटेकडी पुणे असे सांगितले। त्याची अंगझडती घेतली असता शुभम अनिल शिंदे याच्या पॅन्टमध्ये कमरेला खोचलेले एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल, मॅगझिनसह व पॅन्टच्या डाव्या खिशात 2 जिवंत राऊंड मिळून आले। तसेच सिद्धेश अशोक शिगवण याच्या पॅन्टमध्ये कमरेस खोचलेले एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल, मॅगझिनसह व पॅन्टच्या उजव्या खिशात एक लोखंडी राऊंड मिळून आले। त्याच्याकडील 2 लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल, मॅगझिनसह त्याची प्रत्येकी किंमत 55,000 रुपये व 3 जिवंत राऊंड, त्याची किंमत 3,000 असा एकूण किमतीचा 1,13,000 रुपयेचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला। त्यास दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करत आहेत। सदर अटक आरोपी यांच्या विरुद्ध स्वारगेट व विश्रामबाग पोलीस स्टेशनला गंभीर गुन्हे दाखल आहेत।